नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। विकसित भारत नारी शक्ती संगम कार्यक्रमाचं आयोजन। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। डोंबिवली महिला दिनानिमित्त 9000हून अधिक महिलांचं लेझिम सादरीकरण। महिलांचा जागतिक विक्रम प्रस्थापित। मागील गिनीज बुक रेकॉर्डही मोडला। चंद्रपुरात जागतिक महिला दिनानिमित्त बंधन तोडा उपक्रम। सॅनिटरी नॅपकिनचं मोफत वितरण। महिलांशी आरोग्यदायी संवाद साधून शंकांचं निरसन चर्चासत्र। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांचं ट्विट। कार्यकर्त्यांना नोंदणी करण्याचं आवाहन। पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च पासून सुरू। नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांचं रुग्णालयाच्या मुद्द्यावर भावनिक आवाहन। सर्व नगरसेवकांना एकत्र राहण्याचा सल्ला। मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश। गेली 20 वर्षांमध्ये वडिलांनी जे काही केलं त्याचा संपूर्ण देशाला अभिमान। निशांत यांची प्रतिक्रिया। इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा हटके अंदाज। पोरापेक्षा बापच हँडसम या वाक्यावर हशा। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य। राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांचं हिंगोलीत जल्लोषात स्वागत। राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर रामराव वडकुते प्रथमच हिंगोली शहरात फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक। बुलढाणा खामगाव पालिकेत नगरसेवकाच्या जात प्रमाणपत्राचा पेच। अपक्ष उमेदवाराकडून निलंबनाची मागणी। मुसा यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या स्वागतावेळी नियम न पाळल्याबद्दल बंगालवर टीका। हा संविधान आणि राष्ट्रपतींचा अपमान, यावर कारवाई होईल। कंगना राणावत यांची प्रतिक्रिया। येवल्यात रंगले सतरंगी सामने। हलकडी वाद्यावर धरला ठेका। रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। रंगपंचमी निमित्त सटवाई वेताळाची मिरवणूक। येवला शहरात रंगपंचमीच्या निमित्तानं वेताळाची वेशभूषा घालून मिरवणूक। शेकडो वर्षांची परंपरा। माझा भारताला पाठिंबा। जर्मनी नागरिकाचा व्हिडिओ व्हायरल। गुजरात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 वर्ल्ड कपचा थरार सुरू। कोल्हापुरातील तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद। भुदरगड तालुक्यात उसाच्या शेतात कामासाठी गेलेल्या गावकऱ्यांना आढळला कळप। चंदगड, आजरा, भुदरगड आणि गगनबावडा या दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा थेट वावर। सिंहगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल। 8 पर्यटक रुग्णालयात। जखमींवर उपचार सुरू। उल्हासनगर, एकतानगर मधील घरांवर कारवाई विरोधात स्थानिक नागरिकांचं आमरण उपोषण सुरूच। नागरिकांचं शांततेच्या मार्गाने आंदोलन। प्रशासनाकडे तातडीनं पुनर्वसनाची मागणी। गुलाबजाम दुकानातून मोबाईलची चोरी। घटना CCTVत कैद। अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल। बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरात मोठा स्फोट। कालीगच्छ तळा काली मंदिरात साप्ताहिक शनी पूजेदरम्यानची घटना। उल्हासनगरमध्ये घरासमोर वाहन उभे करण्यावरून वाद। महिलेसह कुटुंबियांना मारहाण। आरोपींविरुद्ध सामाजिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। हिंगोली जवळा बाजार येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पोलीस तपास सुरू। तर या होत्या काही ठळक घडामोडी। आणखी काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।